तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालन्दिवल्लभम्. संपन्न होत असलेला जगद्गुरु तुकोबरायांचा हा गाथा म्हणजे पंचमवेद आहेत. आणि या पंचमवेदाचं विवरण ह्या गाथेमध्ये आपल्या चारही वेदाचं विवरण या पंचम वेदरूपी आपल्याला ह्या गाथेमध्ये आपल्याला उपलब्ध होतं. या सत्रामध्ये 4 प्रासंगिक प्रकरणं आपल्याला येतात. पहिलं आहे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये मंबाजीबुवांचं प्रकरण. दुसरं एक प्रकरण आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांना सद्गुरूंच्याद्वारे प्राप्त झालेला उपदेश. तिसरं एक प्रकरण आहे शाक्त उपासकांच्या उपासना पद्धतीची जगद्गुरु तुकोबरायांनी केलेली चिकित्सा. आणि चौथं प्रकरण आहे भगवान श्री पांडुरंग परमात्म्याला राजा समजून त्याची केलेली विनवणी भूपाळी. असे हे 4 मुख्य भाग ह्या एका सत्रामध्ये एका तासामध्ये आपण यथामते यथावकाश जसं शक्य होईल तसं आपण पाहण्याचा प्रयत्न करू. मंबाजीबुवांचं जे प्रकरण आहेत त्याच्यात 2-3 वाक्य सांगून मग ह्या विषयाला प्रारंभ करूया. भगवद्गीतेमध्ये भक्तांचे लक्षणं भगवंतांनी सांगितले आणि लक्षणं सांगत असताना शेवटी शेरा दिला योमत भक्त समे प्रिया. तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे. कोण? तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतिर्भक्तिमान मे प्रियो नरः किंवा योमत भक्त समे प्रिया. या सगळ्या श्लोकांच्यामध्ये भक्ताचे लक्षणं जे वर्णन केलेले आहेत ते सगळेची सगळे लक्षणं भक्तांच्या दैनंदिन जीवनामध्ये केव्हा ना केव्हा तरी प्रारब्धवशामध्ये कोणते ना कोणते प्रसंग येत असतात. आणि तिथे त्या भक्तांच्या लक्षणांची खरी आपल्याला प्रत्यक्ष प्रचिती आणि अनुभूती येत असते. आणि हे जेव्हा होतं तेव्हा आपल्याला कळतं तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी हे काय आहेत, हर्षामर्ष भवेद्वेगैर हे काय आहेत, द्वंद्वैर विमुक्त म्हणजे काय आहेत. हे सगळे लक्षणं आपल्याला इथे पाहायला भेटतात. मंबाजीबुवांच्या हा जो प्रसंग आहे जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला तो प्रसंग हाच आहे. काम क्रोध हा जो विशेष प्रकारचा जो आवेग आहे अंतःकरणामध्ये येतो तो कसा आला नाही यावरून जगद्गुरु तुकोबरायांचं हे वर्णन ऐकत असताना त्याला एक ओवी सांगून अभंगाकडे वळतो. हे प्रकरण ऐकत असताना आपण त्यातून काय घ्यायचं? ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य. आणि आपल्यासाठी काय असेल तर करती प्रतिती गम्य ऐकून जे. आपण हे ऐकून त्याची प्रतिती आपल्या अंतःकरणामध्ये यावी हाच मुख्य भाग आहे. याप्रमाणे दुःखामध्ये कोणताही मनुष्य सापडला, अडकला, गुंतला
तर त्याच्यासाठी त्या दुःखातून निवृत्त होण्यासाठी तो एकच शब्द दोनदा तीनदा उच्चारत असतो. लहान मुलाला जर मारायला सुरुवात केली तर नको 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 नको, तो नको म्हणून तो एकदाही चाललं असतं, पण तो दोनदा म्हणतो, तो तीनदा म्हणतो, तो चारदा म्हणतो. तसं जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनातलं हे प्रकरण हे अत्यंत संवेदनशील असल्यामुळे सुखाचा प्रसंग येवो किंवा दुःखाचा प्रसंग येवो, त्याच्या निवृत्त्यर्थ जगद्गुरू तुकोबाराय धाव घेतात ते इष्टदेवतेकडे, पांडुरंग परमात्म्याच्याकडे. म्हणून ह्या अभंगाच्या मध्ये दुःख निवृत्त्यर्थ उच्चारलेले शब्द हे दोनदा तीनदा अशा शब्दाने आलेले आहेत, ते आपण पाहूया. हां, 3447. न सोडी न सोडी न सोडी विठोबा चरण न सोडी. हे भगवान, हे श्री विठ्ठल, हे परमात्मन, आता असा प्रसंग माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. आता मी काही जरी झालं तरी विठोबा चरण न सोडी, विठोबा चरण न सोडी, विठोबा चरण न सोडी असं तीनदा सांगून भगवंताच्या चरणाच्या विषयी दार्ढ्यता सांगितली, 2 अनन्यता सांगितली, आणि 3 कायेने वाचेने मनाने मी तुम्हाला पूर्णपणे समर्पण आहे, याही गोष्टीचा निर्देश या तीनदा उच्चारण करून केला आहे. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, भलते जड पडो भारी जीवावरी अगोजा. जीवावरी, माझ्या ह्या जीवावर, शरीरावर कितीही मोठं भयंकर, आणि ह्या मंबाजीबॉनचं जसं प्रकरण त्यांनी काठीच्या काठीने मारलं, हेच प्रकरण नाही तर माझ्या प्रारब्धानुसार भविष्यात भलते कोणतंही जरी प्रकरण आलं आणि ते कितीही मोठं जड, कितीही मोठं आलं, पण ते किती जरी आलं तरी भगवंता, मी माझ्या अंतःकरणामध्ये त्या प्रसंगामुळे अंतःकरणामध्ये क्रोध उत्पन्न होऊ देणार नाही, लोभ उत्पन्न होऊ देणार नाही, मात्सर्य उत्पन्न होऊ देणार नाही, आणि तुझ्या चरणाच्या विषयी माझी अनन्यता कायम राहील. पण असं सांगून जगद्गुरू तुकोबाराय थांबत नाही, आपला अनुभव देतात. शस्त्रधारी व्यक्तीने ह्या देहाचे 100 जरी तुकडे केले, पण तरी देखील हे भगवन, तुझ्या चरणाची भक्ती माझ्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे परी न बिहे, मी त्याला घाबरणार नाही, भीती व्यक्त करणार नाही. याचं कारण एक आहे, मी माझ्या बुद्धीला भविष्यकाळामध्ये सुखदुःखाचे, मान अपमानाचे, संयोग वियोगाचे असे अनेक प्रसंग येणार आहेत, असं मी माझ्या बुद्धीला आधीच सावध करून ठेवलं आहे. तुका म्हणे केली आधी दृढबुद्धी सावध, सावध दृढबुद्धी आधी केली. मी माझ्या बुद्धीला आधीच सूचना करून ठेवल्या आहेत, असे मानाचे, अपमानाचे, सुखाचे, दुःखाचे प्रसंग येतील, परंतु स्थितप्रज्ञ त्याला म्हणतात, तो आपल्या स्वरूपस्थितीपासून कधीही विचलित होत नाही. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित, ब्रह्मवेत्ता आपल्या ब्रह्मस्वरूपामध्ये स्थित असतो. आणि म्हणून जे काही माझ्या जीवनामध्ये होतं ते चांगलंच होतं हे सांगण्यासाठी, बरवे बरवे केले विठोबा बरवे, पाहुणी बा अंतक्षमा अंगी काठीवरी मारविले, शिव्या गाळी नीत नाही बहु फार विटंबिले, तुका म्हणे क्रोधा हाती सोडवून घेतले रे. यात सुद्धा तीनदा उच्चारण आहे. विठोबा बरवे केले, विठोबा बरवे केले, विठोबा बरवे केले. देवा हे चांगलं केलं, चांगलं केलं, चांगलं केलं. काय चांगलं केलं? तूच गीतेमध्ये सांगितलं की भक्तांच्या सगळ्या लक्षणांच्यामध्ये क्षमा हा एक गुण आहे, अक्रोध हा एक गुण आहे. खरं म्हणजे ह्या सगळ्या गुणांचा आज परीक्षाच माझ्याकडनं तू करून घेतली. पाहुणी बा अंतक्षमा अंगी काठीवरी मारविले, ह्या मुंबाची बोच्याकडनं अंगी माझ्या अंगावरती काठीवरी मारविले, काट्याच्या काठीने तूच कदाचित मला
त्याच्या माध्यमातून मारवलं गेलं आहे. पण हे सगळं करताना पाहुणी बा क्षमा अंत. माझ्या ठिकाणी क्षमा किती आहे, माझ्या ठिकाणी धैर्य किती आहे, माझ्या ठिकाणी अक्रोध किती आहे, याची खोली किती आहे, याची क्षमता किती आहे, देवा तू हे पाहिलं आणि ह्या निमित्तानं ती परीक्षाच तू माझ्याकडे घेतली. बरं झालं, माझ्यातला क्षमा हा गुण ह्या निमित्ताने जगाला कळाला. पण देवा एक आहे, शिव्या गाळी नीत नाही बहु फार विटंबिले. त्या मंबाजी बोंनी माझी निर्वत्सना करत असताना माझ्यासाठी त्यांनी अर्वाच्य शब्दांचा प्रयोग केला. परंतु तो अर्वाच्य शिव्यागाळ देताना माझ्याकडनं नीती नाही, नीत नाही, माझ्याकडनं काही व्यवहार चुकला तर नाही ना, असा मागचा पुढचा कोणताही संदर्भ न पाहता, लोकव्यवहाराची कोणती मर्यादा लक्षात न घेता फार विटंबिले बहु फार विटंबिले, खूप 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 माझी निर्वत्सना केली. पण देवा एक मला नक्की कळालं, काय? तुका म्हणे क्रोधा हाती सोडवून घेतले रे. मंबाजी बॉननी मला मारत असताना तू ठरवलं असतं तर कर्तुम शक्तीने मला सोडवलं असतं, पण तू सोडवलं नाही. मग काय, बरवे केले, बरं झालं तू सोडवलं नाही मला. का? याचं कारण एक आहे, मंबाजी बोच्या हातून तू सोडवलं नाही हे जरी बरोबर असलं, पण माझ्या क्रोधा हाती सोडवून घेतले रे. परंतु क्रोधाच्या हाती मला सापडवलं नाही, हे खूप मोठी गोष्ट तू केली. म्हणजे भक्ताच्या ठिकाणी अक्रोध नावाचा जो गुण आहे याचा तू शेवट अंत खोली पाहिली आणि हे मला तू सिद्ध करून दिला. आणि काय आहे, जे अवश्यंभावी असतं ते नलराम युधिष्ठिरादिकांना देखील चुकलं नाही, तर मला कसं चुकणार आहे? श्लोक माहितीच आपल्याला. आणि म्हणून माझ्या संचिताप्रमाणे जे प्रारब्धात होतं ते मला मिळालं. पावलो देवा पावलो रे, बरवे संचित होते तैसे झाले रे. इथे सुद्धा देवा पावलो रे. मी सुरुवातीला सांगितलं हे दोनदा तीनदा उच्चारण का केलं आहे. देवा पावलो, जसं माझं कर्म होतं तसं मला प्राप्त झालं, जसं माझं कर्म होतं तसं मला प्राप्त झालं, जसं माझं कर्म होतं तसं मला प्राप्त झालं. ना भुक्तम क्षयते कर्म जन्मकोटी शतैरपी. ह्या न्यायाप्रमाणे स्वतःच्या हातून घडलेले कर्म भोगल्याशिवाय कोट्यावधी जन्म गेले तरी ते वाया जात नाही, ते भोगावेच लागतात. नाहीतर मग अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश नावाचा दोष, त्या दोषाला आपल्याला सामोरं जावं लागतं. होते संचित तैसे झाले रे, जसं माझं संचित होतं त्याप्रमाणे झालं, त्यामुळे बरवे झाले. ठीक आहे, माझं सगळं जे कर्म आहे ते भोगून मी संपलं. आता काय बोलो रे, यावर आता काय बोलायचं आहे? काय बोलायचं आहे? माझे सर्व कर्म क्षय झाले, या निमित्ताने चांगलं झालं आहे, मी काय बोलणार त्यामुळे. पण एक बघ, सोज्वळ कंटक वाटा भावे करू गेलो रे. खरं सांगू का देवा, कंटक वाटा, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाताना मध्येच काट्याचं कुंपण ह्या मंबाजी बॉननी तयार केलं. आणि मला असं वाटलं हा कंटक वाटा, हा काट्याचा रस्ता सोज्वळ चांगला करावा, हाच माझ्या अंतःकरणामध्ये सद्भाव होता. आणि म्हणून स्वज्वळ भावे करू गेलो रे, चांगला रस्ता सद्भावनेने मी करायला गेलो. पण काय करावा, तुका म्हणे करुणे वेगळा केलो रे. परंतु मंबाजी भवानी मला वेगळं घेतलं, म्हणजे मला बाजूला घेतलं आणि तिथेच मला काट्याच्या काठीने मला मारलं. पण माझी काय चूक होती? हा काट्याचा रस्ता मी स्वच्छ करण्याचा करता गेलो, एवढा सद्भाव माझ्या अंतःकरणामध्ये होता. पण तुलाच माझ्या अंतःकरणातली क्षमा पाहिजे होती, तुलाच माझ्या अंतःकरणातला अक्रोध पाहायचा होता, तुलाच माझ्या ठिकाणी असलेल्या कर्माचा जो क्षय करून घ्यायचा होता. मग ठीक आहे, आणखी काय बोलावं? का होती देवा एवढी फजिती. सांग बरं देवा. तिथे सुद्धा तीनदाच उच्चार केला आहे. देवा एवढी फजिती का होती, देवा एवढी फजिती का होती, देवा एवढी फजिती का होती. का माझी एवढी विटंबना तू देवा का केली, का केली, का केली, का केली? कदाचित देवा तुला असं मला म्हणायचं असेल की जो नीतीचा नेम आहे तो माझ्याकडनं पाळला गेला नाही. काय नेम आहे?
जगामध्ये आपण किती सज्जन असलो तो आपल्या अवतीभोवती 9 प्रकारचे लोक राहतात, परंतु या सगळ्यांच्या विषयी त्यांची आपल्याविषयी कशी जरी भावना असली, पण आपण त्यांच्याविषयी समभावना ठेवली पाहिजे. कोण आहे ते लोक? सुरन मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेषबंधुषु साधू श्वपीच पापेषु समबुद्धीर विशिष्यते. हे 9 प्रकारचे लोक आपल्या अवतीभोवती राहतातच. त्यांच्याविषयी आपण सम राहणं म्हणजे कोणताही रागद्वेष उत्पन्न न करणं. पण विंचू भगवत स्वरूप आहेत म्हणून त्याच्या नांगेवरती आपण बोट ठेवणं आणि काय होतं आहे असा अनुभव घेणं हे चुकीचं आहे. दुरोणी वंदावं, शिवू नये, पण अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी रागद्वेष उत्पन्न होऊ नये. हा नीतीचा सिद्धांत माझ्या अंतःकरणातला तो चुकला. मुळी वर्म नसता चुकलो तो मी ऐसा चित्ती. तो ऐसा चित्ती, तो मंबाजी बुवा आहे, तो खळ आहे, दुष्ट आहे, दुराचारी आहे, संतोष विघ्न करणारा आहे. आणि म्हणून तो असा आहे हे मला अगोदरच माहिती होतं. तो ऐसा चित्ती, तो असा आहे असं जर माझ्या चित्तामध्ये जर माहिती असतं तर मुळी वर्म चुकलो नसतो. तर मुळातलं जे वर्म आहेत की दुष्ट माणसांच्या जवळ जायचं नाही. किती गाढव चांगलं जरी झालं तरी गाढवाच्या पाठीमागे जायचं नाही, तो लात मारणारच आहे. म्हणून मी दुर्जनम प्रथमम वंदे ह्या न्यायाप्रमाणे करायला पाहिजे होतं, परंतु ते केलं गेलं नाही. हे वर्म चुकलं, त्यामुळे कदाचित मला ती शिक्षा झाली असेल. होणार ते होऊन गेले. जे अवश्यंभावी आहेत ते होणारच असतं. ते नलाला चुकलं नाही, रामाला चुकलं नाही, युधिष्ठिरांना चुकलं नाही. तसं माझ्याही जीवनामध्ये अवश्यंभावी असेल, ते होणार होतं, होऊन गेलं. मिथ्या आता खंती रे. मग आता विनाकारणच निरर्थक त्याची चिंता खंत मी तरी का करावीत. तुका म्हणे पुरे आता दुर्जनाची संगती रे. पण एक मात्र निश्चित आहे, तो मला निष्कर्ष कळाला आहे. आता दुर्जनाची संगती पुरे. दुर्जनाची संगती विष्टेची या परी. ते लांबून जरी असलं तरी दुर्गंधीचा वास येतो. तसं या दुष्टांची संगती त्यांच्या हालचालीवरून डोळ्यावरनं कळत असते. म्हणून ही संगती करू नये. म्हणून देवा मला अशा या सगळ्या संकटापासून वाचवा. सोडावा 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 अनंता तुझं विन ऐसा कोण तुझा प्राणदाता. इथे सुद्धा 3दा उच्चारण केलं आहे. हे अनंता सोडवा, मला ह्या सगळ्या संकटातून दूर करा, मला ह्या सगळ्या संकटातून दूर करा. कारण तू सीमारहित आहे, तू अनंत आहेस, तू प्राणदाता आहे. सगळ्यांचं चलनवलन ज्या प्राणामुळे होता तो प्राणही तुझ्या सत्तेमुळेच ह्या जगाच्यामध्ये व्यवहार करतो. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं प्राणदाता तू आहे. मग तुझ्याशिवाय ह्या संकटातून मला कोण सोडवणार आहे. हरिविन धावया न पावे कोणी. आणि म्हणून कोणा लाज नेणो ऐसे अनेका शरण आम्ही जाता. अनेका शरण आम्ही जाता. देवा तू जर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्ती संपन्न असा परमात्मा आहेस. दीनदयाळ आहेत, भक्तवत्सल आहेत. आणि असं माहिती असताना शेंद्री हिंद्री दैवतांना शरण जर मी गेलो, अनेका शरण आम्ही जाता, आम्ही जर अशा देवांना शरण गेलो तर कोणा लाज नेनो. ऐसी लाज कोणा सांगा बरं. मग अशी लाज कोणाला वाटणार आहे. शेवटी तुलाच लाज वाटणार ना. म्हणून आम्ही कोणालाही शरण न जाता आम्ही तुला शरण आलो आहे. तुका म्हणे सखया माझ्या रुक्माईच्या कांता. हे रुक्माईच्या कांता, हे सखा सख्या मी तुला शरण आलो आहे. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. मी तुला शरण आलो आहे. आता झालेली घटना कशी असेल तर मी तिला विसरून गेलो, पण तुझ्या नामाच्या विषयी, तुझ्या कथेच्या विषयी, तुझ्या लीलेच्या विषयी, तुझ्या स्वरूप संकीर्तनाच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये जी प्रीती असायला पाहिजे ती प्रीती प्रतिक्षणवर्धमानम अशी असायला पाहिजे. ह्याकरता त्या प्रीतीची संबंध एका दृष्टांताच्या माध्यमातून दिला आहे. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. जेवी माता पुत्राची शुभ वार्ता ऐके. ज्याप्रमाणे एखादा पुत्र कुठेतरी अमेरिकेसारख्या देशामध्ये गेला आहे आणि प्रिय व्यक्तीच्या संबंधाने अनेक कुशंका निर्माण होतात. 5 वाजून 5 मिनिटांनी येणारा मुलगा
5:10 जरी झाले अजून का आला नाही, का आला नाही येईल असं म्हणण्याच्या ऐवजी प्रिय व्यक्तीच्या संबंधाने नको त्या शंका उत्पन्न होतात. कदाचित वेगाने गाडीत आली नसेल, काहीतरी शंका उत्पन्न होतात. पण या आईच्या मनामध्ये आपल्या पुत्राची वार्ता कळावी याकरता आधीच उल्हास होता. पण तिला बातमी कळाली, जेवी माता पुत्राची शुभ वार्ता ऐके. आपल्या मुलाची चांगली कल्याणाची वार्ता ऐकण्याकरता जशीची सर्व अंगाची कान करून ती ऐकत असते, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. हरिगुण गाता हरिगुण ऐकता तैसे माझे मन राहो. तुझे गुण ऐकत असताना, तुझ्या गुणांचं वर्णन करत असताना माझ्या अंतःकरणामध्ये उल्हास उत्साह, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. ह्या न्यायाप्रमाणे वर्षाकाळी सरता जैसी चढो लागे पंडूसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. अशा प्रकारची माझ्या अंतःकरणामध्ये ती लालसा असावी. आणखी दुसरं उदाहरण देतात, नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. मृग नादे लुब्ध विसरला. मृग त्या नादाच्यामुळे तो इतका देहभान विसरतो, इतका आकर्षित होतो आणि स्वतःचं देहभान विसरतो. त्याप्रमाणे गोविंद गोविंद या नामाचा उच्चारण करत असताना माझा देहभाव असो ऐसा कोठे आठवची नाही, देहेची विदेई भोगू दशा. अशा प्रकारची अवस्था माझी झाली पाहिजे. देह विसरला अंग. तो जसा मृग आपला देहाला, आपल्या अंगाला त्या आकर्षणाने विसरतो, तसा देवा तुझ्या गुणाच्यामुळे मी विसरलो पाहिजे. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय. कासवीचे पिलं त्या आपल्या मायेकडे म्हणजे आपल्या आईकडे जसं पाहत असतात, त्याप्रमाणे देवा मी तुझ्याकडे पाहत आहे, किंबहुना तू माझ्याकडे तसा पहा की मी तुझ्याकडे पाहतो. असा हा अनन्य भाव संबंध ह्या ठिकाणी सांगितला. आणि करती प्रतिती गम्य ऐकून जे, ह्या न्यायाप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये असे प्रसंग आले तर तसं ऐकून ती अनुभूती आपल्या जीवनामध्ये आणावी, हीच या सगळ्या विषयाची सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती संकल्पना आहे. 4 विषयांच्यापैकी पहिला विषय झाला. दुसरा विषय आहे जगद्गुरू तुकोबराय आपल्याला सद्गुरूंचा उपदेश कसा प्राप्त झाला याचं शब्दचित्रण आपल्यासमोर शब्दांकित करतायत. सगळ्यांना अभंग माहितीच आहे सगळे. हे सत्य गुरुराये कृपा मज केली, परिनाई घडली सेवा काही. गुरुराये मज कृपा केली, गुरुराजांनी माझ्यावरती कृपा केली. हे जे मी बोलतो आहे हे सत्य आहे. पण काय करावं, मी जरी हे गुरुराजांनी माझ्यावरती कृपा केली सत्य जरी असलं, परंतु काही सेवा घडली नाही माझ्याकडनं. तद्विज्ञानार्थम स गुरुमेवा विगच्छेत समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम या श्लोकाप्रमाणे, किंवा तद्विधी प्रणिपातेनं ह्या श्लोकाप्रमाणे सेवा काही मज घडली नाही. सेवाच घडली नाही असं नाही, पण मी त्यांना पाहण्याकरता सुद्धा मी गेलो नाही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकितो जाणा ठेविला कर. ऐसी कर्म साम्य दशा होय जेथ विरेशा. श्रीगुरु अपाईसा ह्या ओवीची सार्थकता जगद्गुरू तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये सांगितली. गंगा स्नाना वाटे जाता सापडविले. गंगेच्या स्नानाला जात असताना गुरुदेवांनी वाटेमध्ये मला सापडवलं, म्हणजे मला शोधलं. एरवी आपल्याला गुरूंना शोधावं लागतं, पण जगद्गुरू तुकोबरायांची कर्मे साम्यदशा अशी होती, गुरु त्यांना शोधत आले आणि मस्तकितो जाण ठेविला कर मस्तकितो ठेविला. त्यांनी आपला जो हात आहे त्यांनी आपला हात माझ्या मस्तकावरती ठेवला, माझ्यावरती शक्तिपात केला, असं तुम्ही समजून घ्या. शिष्य झाल्यानंतर दक्षिणा द्यावी लागते, म्हणून मी दक्षिणा द्यायला पाहिजे होतो, परंतु मी दक्षिणा द्यायला पाहिजे हे सुद्धा मी विसरून गेलो, मला ते कळालंच नाही.
त्यांनीच मला मागितली. भोजना मागती तुप पाऊशर, पडिला विसर स्वप्ना माझे. मन बुद्धी चित्त अहंकार याचं प्रतिनिधित्व म्हणजे हे चित्त आहे. त्यांनी पावशेर तूप भोजना मागती, भोजनासाठी पावशर तूप मागितलं. त्याचं उपलक्षण म्हणजे त्यांनी चित्त मागितलं. पण ते स्वप्नाचे विविध प्रकार असल्यामुळे, ते स्वप्न सुषुप्तीपैकी स्वप्न असल्यामुळे किंवा ते जागृती स्वप्न असल्यामुळे, पण इथे असं म्हणता येईल की पडिला विसर स्वप्ना माझे, स्वप्ना माझी विसर पडिला म्हणजे त्यांनी मला पावशर तूप म्हणजे चित्त मागितलं. मी ते द्यायला पाहिजे होतं, परंतु ते स्वप्न पाहत असताना ते स्वप्न सुषुप्ती स्वप्न झालं आणि मला त्या सगळ्या गोष्टीची आठवण राहिली नाही. मी त्याचा विसर पडला. काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. काय काय झालं हे काही मला कळेना, परंतु अंतराय उपजला, माझ्या त्यांनी मागितलं, मला स्वप्नामध्ये त्याचा विसर पडला. हाच मध्ये मोठा अडथळा निर्माण झाला. अंतराय उपजला काय कळे, तो अंतराय, तो अडथळा कसा निर्माण झाला हे काही कळालं नाही. आणि म्हणून की काय, म्हणून या काय त्वरा झाली. म्हणून श्रीगुरूंनी अंतर्धान पावण्याची खूप त्वरा केली. खूप लवकर ते अंतर्धान पावले स्वप्नामध्ये. पण अंतर्धान पावले हे तर बरोबर आहे, पण जे त्यांनी करायला पाहिजे ते त्यांनी यथार्थ केलं. म्हणून ज्ञानिनः तत्वदर्शिनः, ज्ञानी आणि तत्वदर्शी महापुरुषांनी केलेला बोध हा कधीच व्यर्थ जात नाही. आचार्याने भाष्य करताना ही गोष्ट आवर्जून तिथे सांगितली. त्याप्रमाणे जरी ते अंतर्धान पावले, पण अंतर्धान पावण्याच्या अगोदर त्यांनी मला मंत्र दिला, रामकृष्ण हरी मंत्र दिला. रामकृष्ण हरी या नामाचा मंत्र दिला. आणि मंत्र ज्यांनी दिला त्यांनी त्यांचं नाव पण सांगितलं. बाबाजी आपुले सांगितले नाम, स्वतःचं नाम बाबाजी महाराज हे नाव सांगितलं. मग मला असं वाटलं यांचं नाव बाबाजी चैतन्य आहे, यांच्या गुरुचं नाव काय असेल बरं. पण त्याने ते पण सांगितलं ना, केशव चैतन्य. पण मी म्हटलं केशव चैतन्य आमच्या गुरूंचं नाव असेल, मग त्यांच्या गुरूंचं काय असेल. ती सुद्धा जिज्ञासा त्यांनी पूर्ण केली. राघव चैतन्य, राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य आणि आता तुकोबा चैतन्य. हो म्हटली आमची परंपरेची मालिका सांगितली. हो हो सांगितली खोन मालिकेची. अशी ही परंपरेची मालिका जगद्गुरू तुकोबरायांनी आपल्यासमोर गुरूंच्या संबंधानं व्यक्त केली. आणि ज्या क्षणी ज्या तिथीला माझा श्रीगुरूंनी अंगीकार केला तो वार होता गुरुवार. माघ शुद्ध दशमी आहेत आणि या माघ शुद्ध दशमीला गुरुवारचा चांगला दिवस पाहून तुकाराम महाराज म्हणतात अंगीकार केला. त्यांनी माझा स्वीकार केला. मला रामकृष्ण हरी मंत्राची दीक्षा दिली, आपली गुरु परंपरेची मालिका सांगितली आणि माझं जीवन कृतार्थ केलं. मग तुमचं जीवन कृतार्थ केलं, तुमच्या मनामध्ये तसा भावपुरी होता का नव्हता. नाही म्हटले असं व्हावं असं तर माझ्या मनामध्ये खूप दिवसाची इच्छा होती. पण हाच उपाव गुरुराजांनी आज माझ्या जीवनामध्ये पूर्ण केला. माझी या मनीचा जाणोनिया भाव, तो करी उपाव गुरुराव. गुरुराव माझ्या मनीचा भाव जाणोनी. गुरुदेवांनी, बाबाजी महाराज चैतन्यांनी माझ्या अंतःकरणातला तो भाव जाणला, ओळखला आणि गुरु दीक्षा प्राप्त करण्याकरता जो उपाय करायला पाहिजे होता तो उपायसुद्धा त्यांनीच करून घेतला. आणि आमच्या घरामध्ये पंढरीरायाची उपासना 7 पिढ्यांपासून होती. त्यामुळे त्या नामाच्या मंत्राचा तर मला पहिल्यापासून आवड होतीच. पण आता त्यांच्या मुखातून आल्यामुळे तो गुरुमंत्र झाला. एरवी तो मंत्र, त्याची उपासना आमच्या घरामध्ये होतीच. तसा मग तो आवडीचा मंत्र होता. आवडीचा मंत्र सांगितला सोपा. तो सोपा एवढा आहे, कोणत्याही देशात कोणत्याही काळात कधीही उच्चारता येतो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. जेणे नोहे गुंफा कोठे काही गुंफा जेणे नव्हे. ज्या रामकृष्ण नामाच्या मंत्राचा उच्चारण केला असताना
त्याला देशाची, काळाची, वयाची कोणतीही गुंतागुंत नाही. कोणत्या देशात, कोणत्या काळात, कोणत्या वयात, कोणत्या मुहूर्ताला केला पाहिजे असं काही नाही. तुम्ही कधीही केव्हाही करू शकतात. आणि मग म्हटले ह्या नामाचा प्रयोग ज्यांच्या जीवनामध्ये कधी आला आहे का? कोणी या नामाने पुढे तरुण गेले आहेत का? ते म्हटले जाती पुढे एक उतरले पार, हा भवसागर साधू संत. साधू संत हा भवसागर पार उतरले. आतापर्यंत ह्या रामकृष्ण नामाच्या मंत्राच्या साह्यानं अनेक साधू संत ह्या भवसागरातून सतरती सतरती सो लोकांस तारयती, ते स्वतः तरतात आणि लोकांना हा भवसागरातून तारून नेतात. मग त्यामुळे आतापर्यंत मागे जे संत मांदियाळी निर्माण झाली ते सगळे संत मांदियाळी ह्याच नामाच्या द्वारे या भवसागरातून ते पार पडले आहेत. आणि हा नाममंत्र असा आहे, तो त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याचं आपण जसं जसं चिंतन करू त्याप्रमाणे ती भावप्रधानता त्या मंत्राच्यामध्ये होत असते. जाणत्या नेणत्या ज्या दैसी आवडी, उत्तार सांगडी तापे पेटे. विवेक वैराग्य असेल ना तर ज्ञानाचा उपदेश करतील. अंतःकरणामध्ये काम क्रोध जास्त अभिलाषा आहेत ना, निष्काम कर्माचा उपदेश करतील. अंतःकरणामध्ये चंचलता आहे ना, मग ते उपासना सांगतील. खूप वेगवेगळ्या ठिकाणी काय काय चाललं आहे ना, मग ते पर्यटन सांगतील, जप सांगतील, अनुष्ठान सांगतील. मग तो जाणता आहे का नेणता आहे, अज्ञानी आहे का तो ज्ञानी आहे. मग अज्ञानी असेल तर त्याला कोणत्या स्वरूपाची आवड आहे, अंतःकरणामध्ये सत्वगुण आहे का रजगुण आहे का तमोगुण आहे. मग त्याला जशी आवड असेल, जसा अधिकार असेल, त्याला ते जाणून त्याच्याकरता निष्काम कर्माची, उपासनेची, ज्ञानाची किंवा नामाची जसजसा अधिकार असेल तसतशी साधना सांगतात. नामाची या सहस्त्रवरी नावे या अवधारी, सजून या संसारी तारू झालो. सडे जे देखिले ते ध्यानकासी लाविले, परिग्रही घातले ते. असे अनेक साधना आपल्याला सांगितलेल्या आहेत. तुका म्हणे मज दावियेला तारू, कृपेचा सागरू पांडुरंग. मग माझ्या श्रीगुरूंनी काय केलं? माझ्या श्रीगुरूंनी काय केलं असेल तर ह्या भवसागरातून तरुण जाण्याकरता नामाच्या सहस्त्र नावाही तयार केल्या. आणि ह्या नावेमधून तरुण नेणारा नावाडीही मला दाखवला. कोण नावाडी आहे म्हटले? अहो, कृपेचा सागरू पांडुरंग मज तारू दावी येला. कृपेचा सागर असणारा जो पांडुरंग आहे ना, हाच भवसागरातून तरुण नेणारा तारू मला तोही दाखवला, नावाही दाखवली. एवढं माझ्या श्रीगुरूंनी केलं. त्यामुळे आता मला काही चिंता राहिलीच नाही. मी जर आता तुम्ही जर पाहिलं असेल तर खऱ्या अर्थाने मी निश्चिंत झालो. आणि निश्चिंत का झालो त्याची कारणमीमांसा जगद्गुरु तुकोबराय पुढच्या अभंगामध्ये आपला देतात. घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविली संती विठोबासी, लावनिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. संती विठोबासी निरविले. ह्या पूर्वाचार्यांनी काय केलं असेल तो विठोबासी निरविले, मला त्या परमात्म्याच्या स्वाधीन केलं, सोपविलं. त्यांच्या हातात, परमात्म्याच्या हातात माझा हात या संतांनी दिला. आणि त्यामुळे मी आता फक्त माझ्याजवळ अनन्य भावाने चिंतन करणं आणि योगक्षेमाची काळजी त्यांनी वाहणं हे एवढंच फक्त आता शिल्लक राहिलं आहे. त्यामुळे घालोनिया भार, योगक्षमाचा भार घालोनी निश्चिंत राहिलो. आता मी काय होणार, सगुणाची भक्ती प्राप्त होणार का निर्गुणाचं ज्ञान प्राप्त होणार या संबंधाची चिंता मला करण्याचं कारण नाही. कारण सर्व कल्याणाचा दाता जो परमात्मा आहे त्याच्या हातात संतांनी मला स्वाधीन केलं. आणि तिथे गेल्याबरोबर त्या परमात्माने काय केलं, त्या संतांनी काय सांगितलं? लावूनिया हात कुरवाळीला माथा. हात लावला, माथा कुरवाळला आणि सांगितलं आता योगक्षमाची चिंता करू नका, चिंता न करावी, चिंता काही करू नका. कारण का? ज्याच्या स्वाधीन केलं तो जर असमर्थ असला तर चिंता करावी. पण मृत्यू धावती पंचम इति, मृत्यू देखील ज्याच्या आज्ञेने धावत असतो असा जो परमात्मा आहे, गतिर्भरता प्रभू साक्षी,
या श्लोकात आणि त्या खालच्या ओव्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे आणि तुम्हाला सर्व माहिती असल्याप्रमाणे तो परमात्मा एवढा समर्थ असल्यामुळे आता त्याच्या स्वाधीन केल्यामुळे तुम्हाला कोणतीच चिंता राहिली नाही. चिंता न करावी सांगितले. बरं, तो परमात्मा कसा आहे? कटिकर, समचरण, साजिरे, भिवरे तिरी उभा राहिला. तो भिवरेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी, भीमेच्या तिरी तो पांडुरंग परमात्मा उभा आहे. कमरेवरती हात आहे. त्याचे चरण आणि दृष्टी अत्यंत समस्वरूपाची आहे. समचरण आहेत, समदृष्टी आहेत. अत्यंत साजरा आणि गोजरा हा परमात्मा आहे. म्हणजे या शब्दांच्या बद्दल वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला हे अक्षर कसे निर्दोष आहेत असं वर्णन केलं आहे. जसे संत वाङ्मयातले अक्षर निर्दोष आहेत तसं संत वाङ्मयाची इष्ट देवतासुद्धा निर्दोष आणि साजरी आणि गोजरी आहे. कोणती ओवी आहेत? हां, हे शब्द ब्रह्म असेच तेची मूर्ती सुवेश, त्याप्रमाणे तेत वर्णवपू निर्दोष मिरवित असे. आमचे अक्षर निर्दोष, आमचे संत निर्दोष आणि आमचा परमात्माही निर्दोष. त्यामुळे हे देवा, हे केशवा, तुझे पाय धरले. संतांनी तुझ्या स्वाधीन केलं, तू कसा आहे सांगितलं आणि तूही माझी योगक्षमाची काळजी घेतली. त्यामुळे आता कायेने, वाचेने, मनाने तुझे पाय धरले. तसं जर पाहिलं तर जीवाने तुझ्या स्वरूपापर्यंत येण्यासाठी किती उपाय केले, पण त्या उपायानं तू प्राप्त होतोस का? नाही. तू ज्याच्यावरती कृपा करतो त्यांना तू प्राप्त होतोस, पण जे प्रयत्नाची पराकाष्ठा करतात त्यांना तू प्राप्त होतोस असं नाही. तर ज्याचं वरण परमात्मा करतो, जे भक्त ज्या परमात्म्याचं वरण करतात परमात्मा त्यांचं वरण करतो. येम एव एष वृणुते तेन लभ्यः तस्येति आत्मा विवृणुते तनुं स्वाम, या न्यायाप्रमाणे. खुंटले सायास अनेक या जीवा, या जीवा अनेक सायास खुंटले. त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता लागणारे जे उपाय आहे या जीवाच्याकडनं खुंटले. तो काय करणार? तो अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परिच्छिन्न आहेत. आणि परमात्मा तुम्ही व्यापक आहात, पण तुमचे पाय हाती आले ना, आतामुळे ह्या जीवाचे सगळे उपाय संपले. आता तुझं वाटे आता ते करी अनंता, तुका म्हणे संता लाज माझी. या संतांनी तुझ्या हाती सोपवलं आहे. आता तुझं वाटे ते आता करी. हे अनंता, तुला जसं वाटेल तसं आता माझं करून घे. एखादा दुर्धर आजार प्राप्त व्हावा आणि तो हॉस्पिटलमध्ये जावा, तो म्हणतो हे शरीर तुमच्या स्वाधीन आहेत, तुम्हाला जसं करायचं तसं करा, पण मला बरं करा. आता म्हणू शकत नाही, नाही माझं कपडा असं झाला, माझा कपडा तिकडे झाला, मला वरती हां, तू जसं आहे तसं आता तू पूर्ण स्वाधीन हो, तुझं अस्तित्व समर्पित करून टाक. तसं आता देवा पूर्णपणे अस्तित्व माझं तुला समर्पित आहे. तुझं वाटे आता ते करी अनंता. हे अनंता, तुझं वाटे ते आता करी. तुला जसं वाटत असेल तसं आता माझं कर. पण काही जरी केलं ना तर माझं कल्याण व्हावं का कल्याण ना व्हावं याची लाज, याची चिंता संतांना आहे. माझी लाज संता, माझी लाज जी आहे ना संतांना आहे आणि संतांच्या तू अंकित आहे. त्यांनी तुझ्या हाती सोपवलं आहे आणि त्यांनी तुझ्या हाती सोपवून जर माझं कल्याण झालं नाही तर ती लाज संतांना वाटणार आहे. आणि सगळे एकत्रित येऊन ते सांगतील या विठोबाला शरण जाऊ नका बरं का, बघ तुला काय करायचं ते कर, तुझं वाटे आता ते करी अनंता. पण माझ्या अंतःकरणातला भाव निश्चित झाला, ज्या अर्थी संतांनी तुला सोपवलं त्या अर्थी मी आता माझं सगळं अस्तित्व तुला समर्पित करत आहे. हाच माझ्या मनाचा निर्धार जगद्गुरु तुकोबराय पुढच्या अभंगाच्या मध्ये सांगतात. माझ्या मनीचा जाणा हा निर्धार, जीवासी उदार झालो आता. आता माझ्या मनीचा निर्धार जाणा. जगद्गुरु तुकोबराय
आपल्या सर्वांना सांगतात की आता माझ्या मनाचा असा पक्का निर्धार, पक्का निश्चय झाला आहे. काय झाला आहे? जीवासी उदार झालो. आता जीवासी उदार झालो. आता मी माझ्या जीवावरती उदार झालो, म्हणजे आता मला जीवाची सुद्धा पर्वा नाही, मला कोणतीच काळजी नाही. का काळजी नाही याचं कारण सांगतात. तुझविन दुजे न धरी आणिका, भय लज्जा शंका टाकी येली. तुझविन दुजे न धरी आणिका, आणिका तुझविन दुजे न धरी. तुझ्या व्यतिरिक्त सेंदरी हेंदरी दैवते हे जे आहेत आणिके, हे तुझ्याशिवाय मी माझ्या अंतःकरणामध्ये कोणत्याही देवतेला थारा दिला नाही. आणि तुझ्याजवळ येण्यासाठी जे प्रतिबंध करतात ते भय, ती लज्जा, ती शंका, ते भय लज्जा शंका मी प्रयत्नपूर्वक टाकी येली, मी टाकून दिली. आणि तुझ्या व्यतिरिक्त मी दुसरं कोणतीही देवता अंतःकरणामध्ये धरली नाही. आणि मला संतांनी सांगितलं होतं अगोदर, तुझा आणि माझा संबंध कसा आहे. कसा संबंध आहे म्हटले? ठाईचा संबंध तुझ मज होता, विशेष अनंता केला संती. ठाईचा संबंध तुझ मज होता, तुझ मज ठाईचा संबंध होता. जीवाचा आणि परमात्म्याचा संबंध हा ठाईचा म्हणजे मूळचाच आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. अविद्येची उपाधी प्राप्त झाली म्हणून जीव भाव आला. अविद्या कल्पना तेने झाला जीव. मायेची उपाधी टाकली आणि इकडे अविद्येची उपाधी टाकली तर जीव आणि शिव एकच आहेत. आणि जीव आणि शिव एकच आहेत तर जीव हा शिवरूपच आहे आणि शिव हा ब्रह्मरूपच आहे. हा आपला संबंध नित्याचाच आहे ना म्हटले. ठाईचाच संबंध तुझं मज होता, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये हा मूळचाच संबंध होता. परंतु मध्ये भ्रमाने, अज्ञानाने, दोषाने हा संबंधाचा विसर पडला. म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. आणि तो पडल्यामुळे हे अनंता विशेष संती केला. संतांनी तो विशेष केला, म्हणजे तो जो भ्रम आहे, जो दोष आहे, जे अज्ञान आहे ते निवृत्त केलं बाबाजी महाराज चैतन्याने. आणि सांगितलं तुझा त्या परमात्म्याचा संबंध नित्याचाच आहे. जे शंकराचार्यांनी सांगितलं काय? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे, ही त्यांनी आठवण करून दिली. हा एक अर्थ. दुसरा अर्थ असाही केला आहे, तुमचा आणि माझा संबंध हा नित्याचाच आहे. मी काही एक जन्माचा थोडा भक्त आहे, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. मी 4 युगांच्यापासून 5 युगापासून मी तुमची भक्ती करत आलेलो आहे. त्यामुळे तुमचा माझा संबंध हा नित्याचाच आहे. हाही एक अर्थ घ्या. जीवभाव तुझ्या ठेवी येला पायी, हेची आता नाही लाज तुम्हा. जीवभाव तुझ्या पायी ठेविला. आता माझ्या अंतःकरणातला जो समर्पण भाव आहे, आत्मनिवेदन आहे, तो समर्पण भाव मी तुझ्या पायी ठेविला, म्हणजे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मी तो सगळा भाव ठेवला आहे. हेची आता नाही लाज तुम्हा. आता तुम्हाला मी एवढा सगळं समर्पित झालेलो आहे, याची तुम्हाला आता लाज वाटत नाही का? एवढं सगळं समर्पण झाल्यानंतर जर संसारामध्ये नवरा बायकोची सगळी जबाबदारी घेतो आणि तुम्ही तर माझा संबंध कसा आहे सांगत असताना हेच उदाहरण दिलं ना, ते पडी येते काय तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, काही शेणे न लाजे तयाचे निमी. ती ओवी कोणती बनते? तो कांता, तो वल्लभा मी कांतो ऐसे पडिये. वल्लभा मी कांता ऐसे पडिये. त्या वल्लभाची आणि कांतेची उदाहरण तुम्ही दिलेलं आहेत. आणि तसंच जर मी समर्पण तुला झालेलो आहे, मग आता माझी सगळ्या कल्याणाची जबाबदारी तुम्हाला नाही का? अशी लाज वाटणार नाही का तुम्हाला? साहजिकच लाज वाटणार ना. तुका म्हणे संती घातला हवाला, न सोडी विठ्ठला पाय तुझे. हे विठ्ठला
तुझे पाय न सोडी, मी तुझे पाय सोडणार नाही. कारण आहे म्हटले, माझ्या कल्याणाचा जो हवाला आहे ना, ती जबाबदारी, तो ताबा, ती स्वाधीनता संतांनी घेतल्यामुळे, कन्फर्मेशन रिकमेंडेड बाय सेंट्स, त्यांनी सांगितलं आहे आता हे तुमचं कल्याण होणार आहे, तुम्ही त्यांना शरण जा. रिकमेंडेशन कोणाचं आहे म्हटले, संतांचं आहे ना. आणि त्यामुळे संती हवाला घेतला. संतांनी ही सगळी जबाबदारी घेतली असल्यामुळे मी काया वाचा मनाने त्या परमात्म्याला समर्पित झालो आहे. गुरुदेवांनी त्यांचा माझा संबंध सांगितला आहे, माझ्या आवडीचा मंत्र सांगितला आहे आणि सगळ्या प्रकारची जबाबदारी ही गुरुरायांनी घेतली आणि पांडुरंगाच्या स्वाधीन केलं. असे हे 2 प्रकार ह्या प्रकरणातले संपले. आता 2 प्रकार राहिले. आता याच्यापेक्षाही आणखी वेग घ्यावा लागेल. आता शाक्तांचा आणि अधार्मिकांचा निषेध. कोणतीही पूजा पद्धती, उपासना पद्धती जर आपण पाहिली तर ती वेदकाळापासूनच चालत आलेली आहेत. जेवढे धर्म, जेवढे पंथ, जेवढे संप्रदाय आहेत ते सगळेचे सगळे त्यातला कोणता ना कोणता अंश हा वेदातलाच आहेत. फक्त आपल्याला आवडेल तेवढा भाग घ्यायचा आणि आपल्या स्वार्थातला भाग त्यामध्ये टाकायचा. असा जर पद्धती जर केली गेली तर मग त्या पूजा पद्धतीमध्ये, त्या उपासना पद्धतीमध्ये लबाड साधू भोंदू प्रवृत्तींनी तो संप्रदाय, ती पूजा पद्धती ही दूषित होते. मग हा संप्रदायाच्याही दृष्टीने हा दूषित होण्याचा प्रकार आहे. किंवा एखादा ग्रंथ पाहिला आपण तर त्या ग्रंथाच्या मध्ये सुद्धा काही लोक काही भाग काढून घेतात, काही भाग काही टाकतात. त्यामुळे ज्ञानोबारायांना सुद्धा एकनाथ महाराजांना पाचारण करून त्यांच्याकडनं सुद्धा या ग्रंथशुद्धीचं काम करून घ्यावं लागलंच. कारण स्वार्थ लोक त्यामध्ये करतात आणि त्यावर असा हा प्रदूषित ग्रंथ पण करतात, प्रदूषित संप्रदाय पण करतात, प्रदूषित व्यक्तींना पण केलं जातं. म्हणून जगद्गुरू तुकोबराय हे वारकरी संप्रदायाचे हे कलश आहेत, कळस आहेत. आणि आपल्याला जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत सावकाश भजन करता यावं आणि ह्या परंपरेमध्ये, ह्या संप्रदायामध्ये कोणत्याही दोषांचा शिरकाव होऊ नये याकरता कलशस्थानी असणाऱ्या जगद्गुरू तुकोबरायांनी वारकरी संप्रदायाच्यासाठी आणि परमताच्या खंडनासाठी हा विचार ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. हा विचार पण याचा विचार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वेदामध्ये येतोच, परंतु त्या स्वार्थी लोकांनी त्याचा दुरुपयोग केला. हा एक भाग. तिसरा भाग असा ह्या भागातला की एकेश्वरवाद जगद्गुरू तुकोबरायांना ह्या प्रकरणातून सांगायचं आहे. भगवंताच्या समोर भगवंत अनंत रूप घेतात, अनंत वेश घेतात, पण परमात्मा हा एकच आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी बाप रखमा देवरू खुण बाणली कैशी. देवा तू अनंत रूप अनंत वेश घेतला पण तू मात्र एकच आहेस. एकाच व्यक्तीला काका म्हणा, मामा म्हणा, काही पण म्हणा, मग व्यक्ती एकच असतो ना. तसं एक ईश्वरवाद हा भाग या प्रकरणात सांगितला आहे. तिसरा भाग, तिसरा मुद्दा असेल, ज्ञानेश्वर महाराजांनी शक्तीच्या संबंधाने जो विचार केला तो इतका विशुद्ध स्वरूपाचा विचार केला आहे. ते आपल्याला पाहायचं असेल तर अमृत अनुभवाच्या पहिल्या प्रकरणामध्ये आहे. आणि अमृत अनुभवाच्या पहिल्या प्रकरणामध्ये शक्तीचा विचार केला आहे. आणि ही शक्ती परमात्म्याच्या सत्तेवर अवलंबून आहे. किंबहुना ही जी शक्ती आहे, हा जो शिव आहे, ते अद्वैत तत्वाचा बोध करतात. आणि या अद्वैत तत्वाचा बोध करतात म्हणून तर मी ह्या शिवशक्तीला नमस्कार करत आहे. कैलास महाराज कुठे आहे? तयोस्तत्वाभिपत्तये अद्वैतमात्मनस्तत्वं दर्शयंतो मितस्तराम तौ वंदे जगतां माद्योस्तयोस्तत्वाभिपत्तये. ही शिव आणि शक्ती, शिव आणि शिवा, पार्वती आणि शंकर यांना मी नमस्कार केलेला आहे अद्वैताचा बोध व्हावा म्हणून. पण हा सगळा विशुद्ध प्रकार जरी असला पण तरी देखील या उपासना पद्धतीमध्ये कसे दोष घडतात हे तुकाराम महाराजांनी सांगितले. आणि हे सांगत असताना
याचं इतकं वर्णन केलं आणि वर्णन करताना शेवटी एक गोष्ट सांगितली, ही कायसी मूर्खांची बोलणी वाया वाढविता वाणी शेणे लहानं, असं वर्णन केलं. ते म्हटलं विनाकारण हे सगळ्या मूर्खांचं वर्णन केलं मी, चला पुढे जाऊन भगवंताची स्तुती तरी करूया, म्हणून भूपाळी सुरू केली. आता फक्त मी पटपट वाचतो, तुम्ही त्या अक्षरांकडे पहा, कारण मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेत असं हे वर्णन असल्यामुळे त्याचा एक एक शब्द लावून तरी काय करायचा. हा, टव कारुणे दृष्टी लावूनिया रग दावी झगमग डोळ्यापुढे. रग लावूनिया म्हणजे डोळ्याला बोटाने एकदम रग लागेपर्यंत दाबून ठेवतात आणि लगेच पापणी न लावता टक लावून पहा मग म्हणतात. टव करुणी दृष्टी, मग तो पाहायला लागतो. आधी डोळे झाकलेले असतात तेव्हा काही दिसत नव्हतं, म्हणून तो अंधार होता, आणि डोळे उघडल्याबरोबर एकदम प्रकाश दिसला त्याला. दावी झगमग डोळ्यापुढे, डोळ्यापुढे झगमग दावी, बघा प्रकाश दिसला ना. मग डोळे झाकले होते तेव्हा अंधार होता, आणि डोळे उघडून पाहिले दिसला का नाही प्रकाश. अरे पण अगोदर प्रकाश दिसतच होता ना, पण त्याने डोळे झाकून घेतले, आता काही दिसत नाही. एकदम घट्ट डोळे झाकले आणि डोळे उघड आणि पापणी न लावता पहा. पापणी न लावता तो पाहू लागला, बघ दिसला ना प्रकाश, दिसला. म्हणती शिष्यासी लागली समाधी. हां, यालाच समाधी म्हणतात. तो प्रकाश जो दिसला आहे ना त्याला समाधी म्हणतात. लटकीची उपाधी झकवी, ती काहीतरी निमित्त करून त्याला ते फसवतात आणि त्याला ते उपदेश करतात. जसं आता तुकाराम महाराजांना उपदेश केला ना, सापडे विले वाटे जाता गंगा स्नाना, तसा हे उपदेश करतात. पण तसा नाही करत. कधी कसा, दीपाचे ज्योती कोंडिले तेज उपदेश सांज रात्र माझी. दीपाचे ज्योती तेज कोंडिले, घरामध्ये सगळीकडे दिवे लावायला सांगतात. सगळे दिवे लावले, खिडक्या बंद करा, केल्या, दरवाजा बंद करा. उपदेश करायचा आहे. कधी? रात्री माझी, रात्री 12 वाजता दीक्षा द्यायची तुम्हाला. वा. सांज माझी, संध्याकाळच्या वेळेस देणार, दिवसाने द्यायचं, दिवस मावळल्यानंतर. सांज माझी रात्र माझी उपदेश, मध्यरात्री संध्याकाळी तो उपदेश करायचा. दारं खिडक्या सगळ्या बंद करून दिवे लावून मग तो उपदेश करायचा. मग त्यांना सांगायचं, रांगोळ्या काढा बरं का, रांगोळ्या चौक शृंगारुनिया ओजा आवरण पूजा यंत्र करी. आणि मग यंत्रपूजा तंत्रपूजा, ज्या सगळ्या षडोपचारी पूजाची पद्धत आहे, मंत्रपूजा, यंत्रपूजा, तंत्रपूजा, मंत्रपूजा, या सगळ्या पूजा पद्धती सांगत असताना रांगोळ्या काढा, धान्यांचा चौक करा, शृंगार करा. आणि मग यंत्रपूजा त्या ठिकाणी ते तयार करतात. पडदा लावूनिया चहू कोणी दीप लावून, पडदा चहू कोणी दीप लावूनिया, पडदा लावूनिया चहू कोणी दीप लावूनिया. सगळ्या खिडक्या बंद केल्या, पडदा लावून घ्या, चारी दिशाला 4 दिवे लावा. आता माझ्याकडे पहा, बैसोनी आसनी, आसनावर बसलाय. मग काय करा, हा अंगठा आणि ही तर्जनी असे बोट घ्या. बैसोनी आसनी मुद्रा लावी, मग ती मुद्रा लावली जाते. बघा, असा हा असतो उपदेश, दीक्षा अशी असते. कळलं ना तुम्हाला? जेवणाची तयारी झाली का नाही? नैवेद्यासी म्हणे करावे पक्वान्न. हां, अशी सगळी विधी झाल्यानंतर आपल्याला जेवण लागणार आहे चांगलं, जेवण तयार करून ठेवा. पात्रासी दिव्यान्न परवडी, आणि मग चांगल्या प्रकारची पक्वान्न दिव्यान्न करून ते सगळ्या शिष्यांना सांगितले जातात. आणि जेवण चांगलं झालं ना, झाला का नाही उपदेश, याला उपदेश म्हणतात. झाला उपदेश सकळ घ्या रे मुखी, आपोषण शेखी बुडविले. सगळ्यांना चांगले पक्वान्न खायला देतात, चांगलं जेवण झालं, हाच उपदेश आहे, दुसरा काय उपदेश आहे, यालाच खरा उपदेश म्हणतात. असं करून ह्या लोकांनी सगळ्या जगाला बुडवलं. पाषांड करोनी मांडिले जीविका, बुडवी भाविका लोकांप्रती. पाषांड करोनी, अशी ठक लोक अशा प्रकारची कृती करतात आणि जीविका मांडलेली, आपल्या पोटाची जीविका, असे उपदेश करतात. आजचा दीक्षांत समारोह इथे
उद्या पुण्याला, परवा कलकत्त्याला, दिल्लीला असे 12ही महिने दीक्षांत समारोह चालूच आहे आणि पोट भरणंसुद्धा चांगलं चालू आहे. म्हणून पाषांड करुणी मांडिली जीविका बुडवी भाविका लोकांप्रती. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये असा प्रकार जर होऊ लागला तर सांप्रदायिक लोकांनी योग्य वेळेस काळजी घेतली पाहिजे आणि हे प्रमाण त्यांच्या पुढे आले पाहिजे. आमच्यात असं चालत नाही बरं का, इकडे यायचं नाही. ही दक्षता ह्या निमित्ताने आपल्याला पाहायला भेटते. काया वाचा म्हणे सोडवी संकल्प गुरु गुरु जप प्रतिपादी. सांगतात संकल्प सोडा, हातात पाणी घ्या, मी माझी काया समर्पण करील, मी माझी वाचा समर्पण करील, मी माझं मन समर्पण करील, असा संकल्प सोडा. मग तुमच्याजवळ जे काही आहे ते मला देऊन टाका. गुरु गुरु जप प्रतिपादी. आणि रोज मी जो गुरु आहे ना त्या गुरूंच्या नावाचा जप करायचा, दुसरं नाव घ्यायचं नाही काही, मग ते तेवढंच करायचं. शुद्ध परमार्थ बुडविला तेणे गुरुत्व भूषणे भोगभोगी. या गुरुत्वाच्या भूषण दाखवून भोग भोगण्याच्यामध्ये खरा परमार्थ बुडवला आणि लोकांनाही त्यांनी फसविलं. काय केलं हो म्हटले, वेदामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या आहे पण अशा सांगितल्या नाहीत. जशा सांगितले त्यातला एकच भाग घेतला, बाकी टाकून टाकला. विधीचा लोप बुडविला वेद. वेद बुडविला आणि विधीचा लोप बुडविला. वेदाने जे सांगितलेली विधी आहेत ती विधी पण बुडवली आणि वेदाने सांगितलेली जी पद्धती आहे ती पण काढून घेतली. फक्त एकच घेतला, एकच काय, अहिंसा परमो धर्म. मागचंही नाही पुढचंही नाही, एकच घेतला. तसं बौद्धांचं पण तसं आहे, जैनांचं पण तसं आहे. कारण त्यातले सिद्धांत हे वेदातलेच आहेत ना, पण ह्या त्याहीपेक्षा वेगळा आहे. शास्त्राचाही बोध हरविला. शास्त्राचा जो बोध आहे, साधू बोध झाला नुरोनिया ठेला ठाईचं मुराला अनुभव, ती पद्धती बुडवून टाकली म्हटले. किंवा योगाच्या पद्धतीची जी पद्धती आहे ती त्याचं ते आचरण केलं नाही. योगाची धारणा नाही प्राणायाम, सांडी मांडी नेम नित्यादिक. योगाची धारणा नाही, प्राणायाम नाही, यमसांडी, नियमसांडी आणि नित्याधिक कर्मसांडी, हे सगळे आपल्याला गृहीत धरा. वैराग्याचा लोप, हरिभजनी विक्षेप. ज्या भजनामध्ये विवेक नाही, वैराग्य नाही, मग विवेकाच्या अभावी काय आहे, अविवेक. वैराग्याच्या अभावी काय आहे, लोभ. असं जर लोभ असेल आणि अविवेक असेल तर भजन केलं तर भजनामध्ये विक्षेप तयार होणारच ना. वाढविले पाप मतिलंडे. या मतिभ्रमित लोकांनी पाप वाढविलं आहे. तुका म्हणे गुरुत्व गुखाडी पूर्वजांशी धाडी नरकावासा. अशा प्रकारची गुरु शिष्य आणि पूजा पद्धती असेल तर असे जे गुरु आणि यांची पद्धती आहे ना ती विष्ठेमध्ये जावो आणि यांच्यासहित यांचे सगळे पूर्वज जे आहे ना ते नरकवासाला जातील. गुरुमार्गामुळे भ्रष्ट झाले सकळ म्हणती याती कुळ नाही ब्रह्मी. आता जे वेदांताचा उपदेश करतात ते तोच उपदेश हे करतात. अहो म्हटले ब्रह्मस्वरूप व्यापक आहे, निर्लेप आहे, असंग आहे, निर्विकार आहे. बरोबर आहे. मग त्या ब्रह्मस्वरूपामध्ये याती नाही, कुळ नाही, काही नाही. मग काय, त्या ब्रह्मस्वरूपामध्ये सगळं निर्लेप्त आहे ना आणि ते ब्रह्म आम्ही आहोत, त्यामुळे आम्ही सुद्धा निर्लेप आहोत. त्यामुळे काय करतात, गुरुमार्गामुळे भ्रष्ट झाले सकळ. उपदेश तर खऱ्या अर्थाने ते करतात वेदांताचा, पण स्वार्थ साधतात स्वतःचा, असे हे असुरी वेदांती. पवित्राला म्हणती नको हा कंटक, मानती आत्मिक अनामिका. जे पवित्र लोक आहेत ते त्यांना काट्यासारखे वाटतात. त्यांना बोलू नका बरं का, इकडे ते त्यांना नका बोलू, ते नाही आपल्यातले नाही, ते बाजूलाच वाटतं. कंटक म्हणून वाळीते. मानिती आत्मिक अनामिका. जे त्यांना कोणताच आचार विचार नाही त्यांना ते आत्मिक मानिती. ते जवळचे आहेत, आंघोळी करत नाही, दात घासत नाही, कपडे काय धुत नाही, हे आपले या 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 बसा बसा. अहो पण म्हणे आंघोळ केली नाही, कपडे घातले नाही. अहो ब्रह्माला काय आंघोळून कपडे घातले, बसा. असंग ब्रह्म आहेत ते. आणि मग ते सगळे काय काय करतात बघा ना. ते डोहोरे लोहोर दासी बोलुती बारा उपदेशिती फारा रांडापोरे. आणि मग जे बाकीचे बाला बलुतेदार आहेत या सगळ्या मंडळींना ते एकत्रित करतात आणि मग त्यांना ते उपदेश करतात. आणि मग जारण मारण उच्चाटन मोहन स्तंभन वशीकरण वगैरे जे आहेत ना, काही टाण्या टोण्या विप्र शिष्य होती उघड फजिती स्वधर्माची.
त्यांच्याकडे असेच लोक जातात असे नाही, तर ते जारण मारण हे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर, मंत्रतंत्र हे पाहिल्यानंतर अहो म्हटले त्यांचीच काय विप्र शिष्य होती, विप्र देखील त्यांचे शिष्य होतात. आणि उघड फजिती स्वधर्माची, आणि त्यामुळे उघड ही स्वधर्माची काय आहे, फजिती आहे. नसता करुणी होम खाती एके ठाया म्हणती पाप नाही मोक्ष येणे. नसता होम करुणी, नसता होम करुणी म्हणजे प्रत्येक यज्ञ पूजा विधी याची एक पद्धती आहे, पण खोटा होम करती आणि एके ठाई खाती. नसता करुणी होम खाती एके ठाई, नसलेला म्हणजे खोटा होम करतात आणि सगळे एके ठाई खाती म्हणजे एकाच ठिकाणी येऊन भोजन करतात. म्हणती पाप नाही, याने काही पाप होणार नाही बरं का. काय होईल मग, मोक्ष येणे, याने मोक्ष होणार आहे. एका ठिकाणी जेवण करायचं, नसलेला यज्ञ करायचा, पाप होणार नाही, शिष्यांना ग्वाही द्यायची, तुम्हाला मोक्ष झाला. इंद्रियांचे पेटे भला कौल देता मर्यादा जकाती माफ केली. इंद्रियांचे पेठे भला कौल केला, इंद्रियांच्या बाजारपेठेमध्ये त्यांनी भला कौल केला, चांगलं सांगितले, तुम्हाला जे पाहता येईल ते पहा, जे ऐकता येईल ते ऐका, जे खाता येईल ते खा. इट ड्रिंक बे मेरी ऋणम कृत्वा घृतम पेवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. काय करायचं ते करा. मर्यादा जकाता माफ केली. शास्त्राने जी मर्यादा सांगितली आहे ना, ती जकात आता माफ केली आहे. मी शास्त्राने जी मर्यादा सांगितली ना, ती तुम्हाला माफ केली. आता तुम्ही काही पण करा, तुम्हाला मोक्ष. शास्त्राने जी मर्यादा सांगितली, मी ती मर्यादा तुमच्याकरता काढून घेतली, कारण मी खास तुमचा गुरु आहे, असे लोक सांगतात. कशाकरता सांगतात, नाही शास्त्राधार पात्र नेणे उपदेश घेणे द्रव्य काही, उपदेशोने घेणे द्रव्य काही. हा उपदेश करतात, द्रव्य घेतात, पात्र शास्त्राधार याला काही पाहत नाही. तुका म्हणे ऐसे शिष्य गुरु शिष्य जाण विठोबासी आण नरका जाती. विठोबासी आण ऐसे गुरु शिष्य नरका जाती. विठोबाची शपथ घेऊन सांगतो, असे गुरु शिष्य पद्धती तुम्हाला जर कुठे आजूबाजूला लोकात दिसली तर ह्या पद्धतीचे लोक नरकात जातील, या पद्धतीने सांगतात. जगद्गुरू तुकोबराय बोलण्याकरता परखड आहेत, पण यांच्यासाठी परखडातले परखड शब्द वापरतात. हे शाक्त उपासक जे आहेत ते, कारण याच्याबद्दल खूप विश्लेषण जरी केलं तरी कमीच आहे ते, आणि वेळ पण आपल्याला नाही. शाक्त गधडा जे देशी तेथे राशी पापाच्या. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, हे जे शक्तीचे उपासना करणारे जे शाक्त आहे, जी शक्ती परमेश्वराची शक्ती आहे, चिन्मय शक्ती आहे, पण तिचा बोध नीट कळाला नाही, त्यामुळे हे शक्तीचे उपासक जे शाक्त हे गधडे आहेत, गाढव आहेत, म्हटले अज्ञानी आहेत. ते ज्या देशामध्ये राहतात त्या देशामध्ये पापाच्या राशी निर्माण होतात. सुकृताचा उदो केला गोंधळा घाली इंद्रिय. इंद्रियांचा गोंधळ घालतात, म्हणजेच वाटेल ते प्रहार करतात. आणि सुकृताचा उदो केला म्हणजे सुकृत चांगल्या कर्माचा जणू काही त्यांनी नाश केला आहे. कामरूपे वसे क्रोधरूप वसे काम तिचे नाम जपदसे. क्रोधरूपी काम जिच्या अंतःकरणामध्ये वसत आहे तिच्या नामाचा ते जप करतात. अशा अपवित्र असणाऱ्या त्या स्त्रीचा ते जप करतात. मद्य भक्षण मांगिणी जाती विटाळ चित्ती साठविला. अर्थात हे कामक्रोध यांच्या अंतःकरणामध्ये आहे, अशा व्यक्तीला मद्य देतात, मद्य भक्षण देतात ते, आणि त्याला ते विटाळ चित्ती साठविला, आणि आपल्या अंतःकरणामध्ये त्या निमित्ताने विटाळ साठवतात. स्तवनीय पुजी रांड नलगे भांड दाढीशी. खरं म्हणजे अशा ह्या शूद्र देवतेची ते पूजा करतात, आणि असे निर्लज्ज त्या देवीची उपासना करतात. तुका म्हणे भगवती नेल अंती आपण आपे.
जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, असे शाक्त उपासक जिला भगवती समजतात, ती भगवती अंती यांना आपण आपे घेऊन जाईल, म्हणजे आपल्या नरकाला घेऊन जाईल. ती म्हणती भगवती, हिला तुम्ही जे भगवती शक्ती म्हणतात ना, नेल अंती आपण आपे, ती आपल्याबरोबर घेऊन जाईल असं तुम्ही म्हणत असतात, परंतु ती नरकाला घेऊन जाईल. राजा प्रजा द्वाड देश शाक्तवास करती, तो शाक्तवास करती, शक्तीची उपासना करणारे शाक्त ज्या देशामध्ये राहतात, तो राजा प्रजा देश द्वाड, तिथला राजाही वाईट, तिथली प्रजाही वाईट आणि तो देशही वाईट, असे हे शाक्त लोक राहतात. शंकराचार्यांच्या जीवनामध्ये सुद्धा, त्यांच्या चरित्रामध्ये या शाक्तांचा प्रभाव एकदा झालेला दिसतो आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण नसेल माहिती तर माहिती करून घ्या. परंतु शंकराचार्यांचेच एक शिष्य ते पुढे आलेत आणि त्या शाक्तांचा त्यांनी पराभव केला आणि शंकराचार्यांचे प्राण वाचवले. असे हे हिंस्र प्रवृत्तीचे पण असतात. ते अधर्माचे पीक, अधर्माचे उघड पीक धर्मरंक ते गावी. अधर्माचे उघड पीक असे जे शाक्त लोक म्हणजे काय आहे, प्रत्यक्ष अधर्माचं पीक आहे आणि ते जिथे राहतात, धर्मरंक ते गावी, त्या गावामध्ये धर्म हा रंक होतो, गरीब होतो, म्हणजे धर्म क्षीण होतो. झाला तर झाला धर्मक्षीण. काय बिघडलं म्हणजे पिके भूमी कापे भारे मेघ वारे पितील. मग काय होतं, त्या सगळ्या पापाच्यामुळे पिके भूमी कापे भारे, हां इकडे राहिलो होता. न पिके भूमी न पिके आणि भारे भूमी कापे, आणि त्या अशा पापांच्यामुळे भूमी देखील कापते आणि मेघ वारे पितील, मेघ देखील त्या वाऱ्यांना पिऊन टाकतील, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातील. तुका म्हणे अवघी दुःखे येती सुखे वस्तीसी. आणि ह्या निमित्ताने अशा प्रकारची गुरु आणि अशा प्रकारची पूजा पद्धती जर आणली तर आपल्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहणार नाही. ऐका कलीचे हे फळ, पुढे होईल ब्रह्मखोळ, 4 वर्ण 18 जाती. आता या कलियुगाच्यामुळे भविष्य काळामध्ये एक मोठा ब्रह्मघोळ होणार आहे. ज्याला आपण ब्रह्म समजतो वेदांतातला, ते ब्रह्म नाही. इथे ब्रह्मघोळ होणार आहे, म्हणजे भविष्यामध्ये मोठा घोटाळा होणार आहे. घोटाळा होणार आहे नाही, झाला आहे, होत आहे, चालू आहे. काय घोटाळा चालू आहे म्हटले, 4 वर्ण 18 जाती, 4 वर्ण 18 जाती एकाच ठिकाणी येऊन पंक्तीला भोजन करतील आणि त्याला नाव देतील 5 स्टार हॉटेल. सगळ्या ठिकाणी इथे येतील आणि आनंदाने एकाच पंक्तीला ते जेवतील. पूजती असुर रांडा मध्य प्राशील पेंडा. आणि हे सगळं चालूच आहे. जे बार वगैरे म्हणतात ना, ते हेच सगळंच हाच प्रकार चालू असतो. पूजती असुर रांडा, ज्या चुकीच्या व्यक्ती आहेत त्यांना सन्मान दिला जातील. मध्य प्राशन त्या ठिकाणी केले जाईल. वाम कवळ मार्जन, आणि मग डाव्या हातानेच घास घेतील, डाव्या हातानेच मुखमार्जन करतील आणि त्यामुळे सगळं अधपतन होईल. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हरिभक्ती करी शक्ती पाणे वाहे घरी. जर तुम्ही काया वाचा मनाने भगवत भक्ती केली तर ही शक्ती तुमच्या घरामध्ये प्रत्यक्ष पाणी वाहायला राहील. कारण इथे शक्ती असं म्हणताना संपत्ती पण आहे, आयुष्य पण आहे, आरोग्य पण आहे, वैभव पण आहे. ज्या शक्तीची उपासना करताना वेदामध्ये असं म्हटलं आहे की ती शक्ती म्हणजे प्रत्यक्ष, जिला कीर्तिश्रीर वाक्ष नारीणाम स्मृतिर्मेधा धृतिक्षमा असं म्हणून विभूती योगामध्ये सांगितलं आहे. आणि त्या शक्तीची उपासना म्हणून वेदामध्ये पण सांगितलं आहे. आता सांगत नाही तो श्लोक मी, परंतु भगवत भक्ताच्या घरी ती शक्ती पाणी वाहत असते. आणि अशा कलियुगाच्यामुळे धर्माचं वाटोळं झालेलं आहे. राम राम सोडून ब्राह्मण लोक दोम दोम म्हणतात. जी निळी वस्त्र आहेत, जे काळे कपडे आहेत, त्यांना स्पर्शही करू नयेत.
पण असे निळे कपडे आणि निळे कपडे आणि काळे कपडे जे ते घालतात त्याला हे लोक स्पर्श करतात. आता निळे कपडे कोणाचे आणि काळे कपडे कोणाचे हे जगद्गुरू तुकोबराय एवढ्या वर्षापूर्वी सुद्धा अतिशय सावध भूमिका घेऊन बोलतात बरं का. म्हणजे आता तर नक्कीच मला कळेल निळे कपडे कोणाचे आणि काळे कपडे कोणाचे. मग ते सावध भूमिका घेऊन बोलत असेल तर मी बेसावध होऊन का बोलू. तुका म्हणे वृत्ती सांडोणी गदा मागती जाती. तुका म्हणे वृत्ती सांडोणी. मग जी चांगल्या प्रकारची जी वृत्ती आहेत ती चांगल्या प्रकारची उपजीविकेची वृत्ती सांडून काय आहे गदा मागती. जोग महाराजांनी याचा अर्थ करताना आपण जसं माधुकरी मागतो तसं हे लोक पूजा पद्धती विधी करत असताना भिक्षा मागतात, पण ती कशी ओली भिक्षा मागतात आणि ओली भिक्षा मागून तो भंडारा तयार करतात. त्याला गदा शब्द वापरलेला आहे. वृत्ती सांडोणी म्हणजे उत्तम दर्जाची वृत्ती सांडून गदा मागती म्हणजे ते भिक्षा मागून मग ती विधी ते करत असतात. ह्यामुळे होतं काय आहे अवघ्या पापे घडली एक उपासक शक्तीच्या. खरं म्हणजे जगद्गुरू तुकोबराय म्हणतात ह्या शक्तीची उपासना करताना सगळ्या प्रकारची पापं घडतात. काय काय करतात ते शाक्त उपासकांची जीवनचरित्र पहा. त्यांनी काय काय केलं आहे चांगल्या लोकांना. मला ते शास्त्री महाराज मगाशी सांगत होते, ते पण मी आता सांगत नाही. अवघ्या पापे घडली एका उपासक शक्तीच्या त्यांचा विटाळ माझ्या अंगाला लागू देऊ नको असं पांडुरंग परमात्म्याला तुकोबराय विनंती करतात. काम क्रोध हे माझ्या अंगाला हे अवगुण लागू नयेत. करिता पाप न करी शंका तुका म्हणे तुका कोणीही. असे हे लोक पाप करत असताना कोणतीही शंका धरत नाही अशा प्रकारचे हे लोक आहेत. आणि म्हणून वारिती बळे धरिता हाती जुलमे जाती नरकाधमी. ह्याप्रमाणे बळे हाती धरिती हे आग्रहाने जबरदस्तीने ते झालं का हो बरं झालं मग. आणि मग ते भोपळेचा मग नाही का हां मी पुढचे करून ठेवले ते ठीक आहे. हां हां 61 पर्यंतच होते ना. हां तुका म्हणे तुका हरिभक्ती करी शक्ती पाणी वाहे घरी. तुकाराम महाराज म्हणतात मी भगवंताची हरिभक्ती करतो आणि त्यामुळे या शाक्तांनी शक्तीची उपासना करून जे फळ प्राप्त होतं ती शक्ती तिच्या शक्तीसहित माझ्या घरी पाणी भरते. त्यामुळे या अशा पूजा पद्धतीमध्ये जाऊन स्वतःचंही नुकसान करून घेऊ नये, समाजाचंही नुकसान करून घेऊ नये, त्या गुरूंनी त्यांच्या जातीपातीचं आणि त्यांच्या परंपरेचं नुकसान करून घेऊ नये. एक वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी असणारे जगद्गुरू तुकोबाराय आपल्या वारकरी संप्रदायाला विशुद्ध स्वरूपामध्ये ठेवण्यासाठी अत्यंत परखड पद्धतीने या पूजा पद्धतीचा विचार सांगतात. आणि शाक्त पूजा पद्धतीचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितला आहे शिवशक्ती समावेशन या प्रकरणामध्ये. आणि ती किती विशुद्ध स्वरूपाची आहेत आणि त्या उपासना पद्धतीने मला कसा त्या तत्वाचा बोध होतो. सांडुनी बिटपणाचा लोभू मिटे सिंधुत्वाचा घेताला लाभू तैसा अहम देऊनी मी शंभू शांभवी झालो. अहम देऊन मी शंभू शांभवी स्वरूप कसा झालो असा अनुभूती ज्ञानेश्वर महाराजांची आहेत. आणि ह्या शाक्त उपासकांची पद्धतीचा अनुभव हा वेगळा आहे. असा विशुद्ध स्वरूपाचा अनुभव पायाच्या स्थानी असणाऱ्या ज्ञानोबारायांनी सांगितला आणि जागरूकता कलशाच्या स्थानी असणाऱ्या तुकोबरायांनी सांगितली. ही आपल्यासमोर ठेवून या ठिकाणी वाणीला विराम देतो. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्यांनी ग्रंथ घेतले त्यांनी ग्रंथ जमा करा आणि पास घेऊन सर्वांनी राम मंदिरापासून जेवायला जायचं आहे.
आणि 2 दिवस या भक्तनिवासामध्ये कार्यक्रम असल्यामुळे इथं गाड्या आपण कोणी आणायच्या नाही, बाहेरच लावायच्या आहेत. त्यांना रथ काढण्याकरता अडचण होत आहे. आपण कोणीही गाड्या आतमध्ये आणू नये. हां, बाहेर भक्तनिवासाच्या समोर नालीच्या त्या बाजूला रस्ता आहे.